नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ढबूचे ब्लॅक थ्रिप्स आणि आळीचे कसे नियोजन करायचे आपण बघणार आहे। त्यासाठी आपण काय केले पाहिजे, त्यासाठी आपण शिनवा हे एकरी 160 ml आणि भोपळी हे 50 ml असे हे एकरी कॉम्बिनेशन घ्यायचे। तर शिनवामध्ये फ्लुमेंडिमाइड येते 10% आणि भोपळ्यामध्ये प्रोप्लिनाइड येते 20%। हे दोन्ही कॉम्बिनेशन केल्यानंतर आपण त्यात फेंटिगेम म्हणून घेणार आहे। हे सिस्टमेटिक आणि कॉन्टॅक्ट असे फंगीसाइड येतात। ह्याच्यात बेनिलॅक्झिलियम येतं 4% आणि मेलकुजेब येतं 65%। त्याने तुमचे करपाबुरी जाऊन्या हे तुमचे 3 रोग हे तुमचे 100% कमी करतं व 100%ला चांगला असा फरक दिसून येतो। त्यात आपण टेम्परेचरमध्ये तुमची पानं आकासतात व पानाची साईज तुम्हाला म्हणावीशी होत नाही। त्यासाठी आपण कॅन्सर कंपनीची CHP आपण देणार आहे। यात सिलिकॉन तुमचं 60% येतं। ते सिलिकॉन तुमच्या पानाची 100% जाडी करतं, 100% रुंदी करतं। हे पूर्ण फवारल्यानंतर आपल्याला चांगला असा रिझल्ट दिसतो। आणि हे एकरी आपण CHP घेत असताना 500 ग्रॅम घ्यायचं आणि फेंटिगेम घेत असताना 550 ग्रॅम घ्यायचे। हे पूर्ण फवारल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसात चांगला असा रिझल्ट दिसून येतो। धन्यवाद।